विस्तारानं। चीनमध्ये तियानजिन इथं आजपासून सुरू होऊन 2 दिवस चालणाऱ्या SCO अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर असून शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय बैठका आणि अनेक नेत्यांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक होणार असून पंतप्रधान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अन्य देशांच्या नेत्यांसोबतही पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका होण्याचीही शक्यता आहे। सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या द्विपक्षीय बैठकांना खूप महत्त्व आहे। 2024मध्ये रशियातील कझान इथं झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये भेट झाली होती। गेल्या 7 वर्षातल्या पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच चीन दौरा आहे। तसंच जून 2020मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतरचा देखील पंतप्रधानांचा हा पहिलाच चीन दौरा असणार आहे। भारत हा SCOचा सक्रिय आणि रचनात्मक सदस्य असून भारताच्या SCO अध्यक्षपदाच्या काळात या परिषदेत नवीन कल्पना मांडण्यात आल्या आणि नवोन्मेष, आरोग्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रामध्ये सहकार्य सुरू करण्यात आलं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। समान आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रादेशिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी SCO सदस्यांसोबत काम करण्यास वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी भारतातून प्रस्थान ठेवताना म्हटलं होतं। SCO परिषदेत दहशतवाद, फुटीरतावाद आणि कट्टरपंथी कारवाया यांचा सामना करण्यासाठी संघटित प्रयत्नांवर भारताचा भर असणार आहे। SCO ही एक स्थायी आंतरसरकारी आंतरराष्ट्रीय संघटना असून भारत 2017 पासून SCOचा सदस्य आहे। चीन, रशिया, भारत, कझाकस्तान, किर्गिस्तान, तजिकिस्तान, पाकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारूस हे SCOचे सदस्य देश आहेत।